या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक सन्माननीय पल्लवी योगासनपटू सन्माननीय गव्हाणे मॅडम या ठिकाणी आपणाशी उपलब्ध झालेले आहेत। नमस्कार मॅडम। मॅडम, हे आता जी प्रात्यक्षिक सादर केली त्याच्या अनुषंगाने तुम्ही किती वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये आहात? आता जवळजवळ 15-20 वर्ष झाले मी योगासनांच्या क्षेत्रामध्ये आहे। आम्ही रोज 3 तास सराव करतो योगासनांचा। माझे बरेच विद्यार्थी आता नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर परफॉर्मन्स करतात आणि रोज नियमितपणे आम्ही प्रॅक्टिस करतो। तुमचा जे बँकॉकला सुद्धा तुमचं स्टेशन आहे, तर त्या संदर्भात ह्याच्यामध्ये पाठीमागची जी इकॉनॉमी आहे, इन्कम सोर्स आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? आता जगामध्ये योग ही जी आपली भारतीय संस्कृती आहे ते पूर्ण जगामध्ये याचा अवलंब केला जातो। त्याच्यामुळे आपल्या एशियन कंट्री ज्या आहेत, थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम, हाँगकाँग, सिंगापूर अशा कंट्रीमध्ये योगासनांचा खूप प्रचार प्रसार झालेला आहे आणि माझे पण बरेच विद्यार्थी तिकडे आता चांगल्या त्यांचा म्हणजे इकॉनॉमिक पण ते चांगले एकदम सक्षम आहेत आणि फक्त योग हा विषय ते तिथे शिकवतात आणि मला खूप आनंद होतो की मी सध्या या क्षेत्रामध्ये खूप योगदान करते आहे आणि मला खूप याच्यामध्ये समाधान वाटते की जे पण काम मी करते आहे योगासनांचं त्याच्यात खूप समाधान आहे आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक सर्वसामान्य लोकांना खूप फायदा होतो। म्हणून आपलं हे जे भारतीय संस्कृती आहे ती सगळ्यांनी जपून त्याचा वापर रोजच्या जीवनात केला पाहिजे, कारण की योग ही जीवन पद्धती आहे आणि यामुळे जीवन यशस्वी होतं। मॅडम, खरं तर योग आणि योगदान जे आहे तुम्ही जे उल्लेख केला, परंतु खरं तर त्याच्यामध्ये जे किती तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे? जर तुम्ही परदेशामध्ये जर याचा प्रचार प्रसार केला किंवा योग शिक्षक म्हणून जर तुम्ही परदेशामध्ये काम केलं तर याचा आपल्या भारतीय रुपीज प्रमाणे 1 लाखापर्यंत महिना जाऊ शकतो किंवा जाता आणि त्याच्या पुढे सुद्धा तुम्ही कमवू शकता, पण योग्य मार्गाने योग शिक्षक म्हणून तुम्ही तिथे खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता परदेशामध्ये। ह्या पद्धतीने अनेक जे योग खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रात्यक्षिक दाखवतात, मेडल्स मिळवतात, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करा, म्हणजे मार्गदर्शन करू शकाल का विविध सेंटर्स मिळवण्यासंदर्भात? मार्गदर्शन म्हणजे माझी खूप कळकळीची अशी विनंती आहे की योगासन हा गेम सुद्धा ऑलिम्पिकमध्ये जावा, कारण की हे भारताचं मूळ आहे आणि हेच जर आपण पुढे नेलं नाही तर आपले जे योगासनातले खेळाडू आहेत त्यांना खरंच कुठेतरी मनामध्ये असं राहील की अरे आमचा गेम ऑलिम्पिकमध्ये नाहीये। तर जरूर सरकारने याच्यावर विचार करावा आणि मी असं म्हणेल की योग जो शिकतो तो जीवनामध्ये कधीच अयशस्वी होत नाही आणि यशस्वी होऊन तो पूर्ण जीवन एकदम सक्सेसफुल रीतीने आपलं जीवन जगू शकतो। आता सध्या तुमचं सेंटर कोणत्या ठिकाणी पुणे परिसरात? माझं महाराष्ट्र मंडळात 2 सेंटर आहेत आणि कोरेगाव पार्कमध्ये 1 सेंटर आहे, असे 3 सेंटर माझे स्वतःचे आहेत आणि खरंच मला महाराष्ट्र मंडळाने याच्यामध्ये खूप सहाय्यता केलेली आहे, त्याच्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद। धन्यवाद मॅडम। या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला आपण इंटरव्ह्यू दिलात, मुलाखत दिली, वेळ दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच। नमस्ते।